Audio Jungle. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे परत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर जसं की मी काल बोललो, मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं की मी आज सुट्टी घेतली आहे, मम्मीला घेऊन जायचं आहे बाहेर. मम्मी कुठे चाललो आपण? डॉक्टरकडे चेकअपसाठी. हां, डोळ्याच्या चेकअपसाठी. डोळ्याच्या चेकअपसाठी चाललो. मम्मीला झाला आहे मोतीबिंदू, तर मम्मी पण कंटाळली इथे राहून राहून रूममध्ये. तर आज तिला पण बोईसर फिरवू. मम्मी होते तयार. आपण निघू आता बाहेर. आता घरातून बाहेर पडले. कसं वाटतं आता? किती दिवसांनी घरातून बाहेर पडले? 6 दिवसांनी. हां, 6 दिवसांनी बाहेर पडले. मागच्या टायमाला पण गेलेली चेकअपला, तर तिथे तेव्हा आता परत बोलवलं आज आपल्याला चेकअपसाठी. मग आज सुट्टी घेतली. तिकडे फिरले, तिकडे चित्रालय. हां इकडे आली. त्याला बरोबर आली. हां, आज करणार आहे बॅक कॅमेराने शूट. त्यात आता हाताने काही जमत नाही, त्यासाठी आपण घेतला ट्रायपॉड घेतला आहे. ट्रायपॉडने आता बघू आपण कसं होतं काय होतं. मला तर समजणार नाही की कसे व्हिडिओ शूट होते. ते राम मंदिर. मला लाईन लागले नंबर आहे वाटतं आपला. हां हां, इथे राम मंदिर आहे. तर नंतर आपण जाऊ पाया पडू. हे इथे आहे हॉस्पिटल, ते बघू शकता. इथे बघू शकता, इथे लाईन लागली आहे पूर्ण. आता फायनली इथे चालू झालं नंबर घ्यायला. एक एक नंबर करून बोलवत आहेत. आपला कितवा नंबर आहे? 20 टाईम आहे 20 नंबर. तपासायला बाहेर इथे नंबर आहे. हां, चेकअपसाठी बाहेर आहे वाटतं. इथे नंबर तिथे ॲम्ब्युलन्स आहे ना उभी? हां, मग तिकडे असेल. ॲम्ब्युलन्स बाहेर आहे ना, तिथे चेकअप होतो. बाबा तुमचा कितवा नंबर आहे? पहिल्यांदा आले? तर बाबा आलेत पहिल्यांदा. नाही, ते त्या दोघांना कितवा नंबर आहे जाऊन उभी राहते. हा, विचार. कितवा नंबर आहे? तिथे उभं आहे. ते काय सांगतात ते एखाद्या रिलेटिव्ह बरोबर चालतील का यांच्या बरोबर ते काय सांगतील काय. आपला नंबर आला. किती नंबर आहे तुमचा? 20. राहायला परनाळी. चल. तर इथे पण आता नंबर लागलेत. आता इथे ॲम्ब्युलन्स आहे, तर आपण
आपला नंबर आता मम्मी जाईल आतमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये. आप पहली बार है? ये भैया भी पहली बार आए. आते रहते तो अपना यूट्यूब चैनल है सागर माड़ी करिए. तो आप कुछ बोलोगे अभी? अभी इधर दिखाने के लिए पहली बार ही आया. हाँ, अभी भैया भी पहली बार आए. अभी आप देख सकते हैं इधर एम्बुलेंस खड़ी है. इधर सब खड़े यहाँ पे लाइन के लिए. काका तुम्ही कुठे राहता? मी ते खरा पटाकला राहतो. खैरा फटकला. काका राहतात खैरा फटकला. तर आपला यूट्यूब चॅनल आहे. तर आपला हा व्हिडिओ उद्या येईल. तुम्ही बघा यूट्यूबवर. आपल्या चॅनलचं नाव आहे सागर माडी. इथे बघू शका काकांनी आपल्याला सबस्क्राईब केलं आत्ताच. थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल. आपल्याला असंच आपलं प्रेम राहू दे. तुम्हाला पण चेकअप करायचं आहे का फक्त? नाही, चेकअप मध्ये झालेलं आहे. तिकडे आम्ही पहिले राहणार. त्याला फाईल बघतात की नाही काय माहिती. हा ना, ते चेक करणार. ते बघणार आता चेकअप करून कुठपर्यंत आलेलं आहे काय. तुम्ही बाहेर चेक केलेलं आहे का? कुठे? हॉस्पिटलला तिकडे प्रिझम हॉस्पिटल. हां, आम्ही पहिले पनवेलला राहतो. असं आहे का? पनवेलवरून आता इकडे आलो. इथे कसं अचानक? इकडे माझा इथेच जॉब आहे. कुठे? DDECORमध्ये. ही ब्रिजच्या खाली येते. हां, DDECOR. हीच ना आपला खरा पटक ब्रिजच्या. नाही, नवीन प्लांट झाला तो यशवंत सृष्टीमध्ये. हा, तोच ना ब्रिजच्या खाली. हा, ब्रिजच्या खाली काय त्याच्या साईडला बाजूला अजून एक नवीन प्लांट आला. समोर आहे तो. हा, मारुती शोरूमच्या समोर. तो वेगळा आहे. हां. आणि त्याच्या बाजूला एक आहे ना. साईड आहे त्या समोर. हा हा, त्याच्या समोरचा. ते चेक करणार. तर कमी येत राहील, बाकी काय नाही. जास्त हे करू नका. आपल्याला एवढा काही खर्च येत नाही. नाही, इथे लेन्स घेतलं तर खर्च आहे. असं तुम्ही नॉर्मल घेतलं ना, ते त्यांना लेझरने लेझरने केलं ना तर तुम्हाला खर्च आहे. नॉर्मल केलं तर खर्च आहे. त्यांच्याने तुम्ही लेन्स लावून सांगितलं तर नाही. नाही, तुम्ही साधा लेन्स लावतो ना, हां, मग खर्च नाही. पण तुम्हाला पाहिजे तर चांगला लेन्स पाहिजे तर मग त्याची कॉस्ट आहे. 7,000 8,000 5,000. एका डोलावर असा हात ठेवा. हा, मधले टिक्के समजत आहे किती येते? बरोबर. परत मध्ये, परत एकदम कोपऱ्याच्या खानात. बरोबर. आता हात काढ, याच्यावर हात ठेव. आता माझ्याकडच्या बाजूला 2 नंबर खाण्यात किती आहेत? व्हेरी गुड. आता हात काढ, ते 5च्या बाजूला किती आहेत? 4च्या बाजूला. नियर विजन देगा क्या 2 मिनिट? कुठे पकडा आता. हे 2 नंबर रोल वाचाय जमतंय का बघ. मोठ्याने वाच. पोटाला काय दुखतंय? पोटाला धोंडा मारून आहे ना? ओके. उतरला तर तो सरळ. अरे मग सगळं व्यवस्थित आहे. कसली टेन्शन तुला? दाखव तुझं आता फाईल काय आहे तुझ्या फाईल मध्ये. तुम्ही तर बोलताय नाही आहे आणि डॉक्टरांनी फाईल दिली आहे म्हणून सांगितलं. आहे ते येत आहे म्हणजे आला आहे, सुरुवात झाली आहे. असा पुढे सरकलं ऑपरेशन करा बोलले. तुमची नजर जोपर्यंत शेवटपर्यंत राहते. आई तुझी नजर आहे ते विमान उडवतो पायलट आहे ना 6x6 त्याची नजर सारखी आहे. तो जोपर्यंत हा चष्मातून एवढा अंतरवर माणूस अस्पष्ट वाटला तेव्हाच पिकला तो समजून घ्यायचा. तोपर्यंत टेन्शन घेऊ नको. एवढा अंतर जेव्हा पिकला नाही आजी बसली ना, एवढा अंतर तुला वाटला अंधोख आहे चष्मातून, तेव्हा समजायचा पिकला. तुम्ही किती 54 वर्ष आहे, अजून 6 वर्ष आहे. ऑपरेशनचे एवढं ते नाही ना. तू प्रायव्हेट मध्ये गेली की कुठे पण ते सांगतात. आला की सांगतात ऑपरेशन करा. पनवेलला होतो पहिले प्रिझम हॉस्पिटल. मग प्रिझमला गेलेली नाशिक. मला वाटलं लक्ष्मी इन्स्टिट्यूटला गेली का? आम्ही राहायला हा का? मी लक्ष्मी इन्स्टिट्यूट मधून अभ्यास केला आहे हळदीपूरकर. भाड्याने घेतले ना इकडे. ओके ओके. आहे व्यवस्थित आहे, काही टेन्शन करू नको, काळजी करू नको. द्या बाबा. ऑपरेशनचं नाहीये. नाही नाही आता कधी यायचं चेकअपला? तुला असं वाटलं चष्म्यातून नजर कमी होत तेव्हा या. चष्मा बदलायची गरज नाही. नाही चष्म्यातून सगळं वाचला तू. स्वामींची कृपा. थँक्यू. बस आहे. उगाच हे करत होती. मोतीबिंदू तर नाही. सांगितलं पण तिकडच्या डॉक्टरांनी सांगितलं ना मोतीबिंदू ऑपरेशन करा. नाही बोलते काय नाही.
इकडे म्हणतात मोठी विंडो आहे खायलमध्ये आहे आणि त्याच्यात गेलं की मला सांगितलं नाही त्रास होत आहे. त्रास तर काय होत नाही. चल झालं आता नाही आहे मोती. मला हसायला येते. हसायला येते म्हणजे अरे स्वामी बघ चमत्कार घडवतात एक नातं तर पनवेलमध्ये असतं ऑपरेशन झालं झालं असतं. असतं फुकटचं पैसे गेले असते तर पाया पडू नाही. आता झालेलं आहे आपलं दर्शन. आता जाऊ घरी आपण प्रसाद घेऊ. ते पिंड पण आहे. हा पिंड आहे ना. आता जाऊया आपण घरी. आता आपण रिक्षा पकडू आणि मग जाऊ. होतीये नुकतीच आणि मला तिकडच्या डॉक्टरांनी सांगितलं ते ऑपरेशन करायला लागेल बोलले जास्त वेळ काढू नका आई दाखवली तर बोलले प्रिझम मध्येच गेलात ना बोलले मी पण तिकडनंच हे करून आलेलं आहे बोलले शिकून आलेलं आहे बोलले काय नाही बोलले सुरुवात आहे नका टेन्शन घेऊ अजून 5-6 वर्ष जातील. बापरे चष्मा सांगितलं का? चष्मा पण बोलले क्लिअर आहे सगळं ओळखलं ना बरोबर. बोलले नजर चांगली आहे. वय नाही एवढं वय नाही आता चोपन झालं ना आणि तरी पण चला चला हा 100 रुपये किलो मिठाई घे ना. अच्छा वाला एक निकाल दो मैं तो मेरा दिन भर रहता है. हाँ इसलिए मेरा चश्मा ही नहीं लगाती ना ज्यादा टाइम. नहीं, चश्मा दिन भर लगाना लगाते चाहिए. हैं. चश्मा टेंशन वही वो बोले पूरा डॉक्टर. पसीना पसीना हो जाता है. मुझे भी होता है दिखता नहीं है पूरा साफ करने का कपड़ा रुमाल एक साथ में रखने का साफ करने का. चश्मा जितना ज्यादा लगा के रखेंगे उतना मैं बढ़िया आपको रहेगा. ही निकाल के देता हूँ. थोड़ा भी रहता है. इसका भी वैसा ही है. बहुत टेंशन लेते हैं. तो अभी हो गया. चलो बाय. 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 कॉल कर दो. ठीक आहे. एटीएम कुठे हां एटीएम कुठे पैसे काढायचे. ATM तिकडे आहे त्या साईडला. आपल्याला तर बरं वाटलं जरा. वेगवेगळ्या लोकांची ओळख वगैरे होते. आपले जर 2 सबस्क्रायबर तर इथं केले. 2 जणांनी सबस्क्राईब केलं आपल्याला. तर अशी असं काय बोलायलाच नाही जमत. काय ना आपण आपले व्हिडिओ चालू ठेवू. नवीन नवीन लोकांची ओळख होईल. आता बघशील आता इथे रिक्षा एक पण नाही भेटणार. कालच्या व्हिडिओमध्ये तू बघशील ना कालचा व्हिडिओ बघशील तर तुला कालचीचा व्हिडिओ बघशील ना तुला समजेल किती वेळ उभं होतं तिकडे. पुढे आहे लक्ष मला. किती वेळा उभं होतं तिकडे. 2-3 रिक्षावाल्यांना विचारलं बोलतात नाही नाही नाही. तर आता बघू आता रिक्षा भेटते की नाही. आम्ही आता आलोय मँगो ज्यूस पियायला. भैया तो मँगो ज्यूस दो. कसा आहे ग्लास. दो दो. हां या पियायला गरमी होती. गरमी लय आता.
मस्त एकदम थंड एकदम. कसं आहे? घ्यायचं जा बस, चल. उचलायचं का? हा का नको? फुलं आहे कशी पाव किलो? फुलांचं तर दुकान आहे. अरे काय कायकडे नसतात म्हणून विचारते. पाव किलो कशी आहे? त्या पण आहे गुंडा 30 रुपये पाव किलो. पिवळीवाली आहे का त्याच्यामध्ये? होय काय? मला मिक्स पाहिजे. मग ती व्हाईटवाली आणि ती गोंडा मिक्स. तर फुलं घेऊन झाली, आता जायचं घरी. हा चल. अजून काय घ्यायचं आहे मार्केटमध्ये? नाही काय नाही. आता फुलं घेऊन आपली झालेली आहेत, तर जाऊ आपण घरी. तुम्ही तर बघू शकता आपलं बोईसर स्टेशन. बोईसर स्टेशन पासून आम्ही लांब आहे, तरी पण थोडं परनाळी लय लांब जातात. हा नको मला. माझा उपास आहे. उपास करणार नव्हती बोलली आणि उपास केला. मग खिचडी कशाला केली सकाळी? जा घे मग. उपास करणार नाही बोलते आणि उपास करतो. धरला काय करणार? स्वामींची इच्छा होती. नाही बोललेली पण झाला उपवास. कोणता घेतो? तुला काही एवढी खाली मला नको आहे काय. आमच्या यशवंत सृष्टीमध्ये आहे होलसेल, तिकडनं घेऊ आम्ही. यशवंत सृष्टीमध्ये आहे, तिकडनं घे आणेन मग येताना. परनाळी आता रिक्षा भेटली, बसू रिक्षा. बरं वाटलं. डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी जरा टेन्शन कमी झालं. आता मी काहीतरी काम करू शकते. काय काम करणार? करेन ना, काहीतरी करेन ना. समजा जाऊ पिकनिकला मग. गप्पा बस. काय नाही पिकनिक वगैरे. जाणार रे, शाळेतल्या पोरांची मला पिकनिक आहे. थोडीफार मदत कर. आता मोतीबिंदू नाही तर मग जाईन ना. 25-26ला जाईन. 25-26ला पिकनिक काढणार आहे. जाईन. पैसे खर्च करतो. माझ्याबरोबर वेळ काय ना थोडा. अरे शाळेतल्या मुलांसोबत वेळ घालवायचा. मम्मी बरोबर वेळ फुकट जातो का? शाळेतल्या मुलांसोबत तर खूप वर्षाने भेटणार जुन्या शाळेतल्या मित्रांना. मला पण आता 4 वर्षांनी भेटलायस की आता माझ्या बरोबर वेळ नको का? तुझ्यासोबत 4 वर्षांनी भेटायला मी ते कामाला लागलो. समजलं 4 वर्षांनी भेटायला. तरी पण आहे आता ना. आहे ना, आता सोबतच राहणार आहे. आता सोबतच राहणार आहे. आता 6 का 7 वर्षांनी मी शाळेतल्या मित्रांना भेटणार. तर आमचं चाललेलं पिकनिकचं 25-26. तर मी त्यांना बोललेलो की मम्मीचं मोतीबिंदू आहेत, आम्ही चेकअपला जाणार, तर 3 तारखेला समजेल बोलत. आता आपलं झालंय सगळं चेकअप वगैरे. कुठे जाणार आहे? पिकनिकला माहित नाही. आता ते सांगत आमच्या तांगट मित्र आणि आदित्य आडशी त्यांनी ठरवलंय. म्हणजे पाया पडायचं. त्याच्या आई त्याला मारायचं ना. बस पाया पडायचं. लांब कुठे जाऊ नका पाण्याच्या ठिकाणी. पाण्याच्या ठिकाणी ना आम्ही विला बुक केलं. विला बुक करणार. पण पाण्याच्या ठिकाणी असं कुठे जाऊ नका पाण्यावर वगैरे असं मोठे शांतपट्टी करायला त्या हातात घेऊन. आपण वाचतो काय काय ठिकाणी येतात बातम्या बघतो. त्याच्यामुळे तसं काही करू नका. काय हातात आहे म्हणून शांत दाखवायला हवं. आणि लक्ष दुसरीकडेच राहील. त्याच्यामुळे पिकनिक करा, व्यवस्थित घरी या. मम्मीला आपल्याला एक काळजी. मग काय टेन्शन, नुसतं टेन्शन. काळजी राहणारच ना. कोणी असू दे. मग काय दुसऱ्याचा काय व्यवस्थित घरी या म्हणजे झालं. काळजी करणार ना. पिकनिकला जातोय तेच सांगणार आपल्या मुलांना. जाता तर नाही या, इकडे तिकडे काही करू नका. दुसरं आई काय सांगते काय तरी तुम्हाला आईचं बोलणं टोचते. मला तर नाही. ओरडतो. माझं खूप प्रेम आहे. ओरडतो. काय नाही, मी ओरडत नाही. प्रेमाचं ओरडणं असतं. हा मग काय. आता शेवटपर्यंत राहा म्हणजे आपली स्वप्नाला मोठी स्वप्न बघितली की आता पूर्ण करायची. मम्मीला माहिती आहे, माझे 1-2 मित्र आहेत त्यांना माहिती आहे माझी स्टोरी काय आहे काय आहे. ब्लॉगिंग पण आपण चालू केलं आहे.
तर ब्लॉगिंग मला आवडतं म्हणून चालू ॲक्च्युली यूट्यूब चॅनल मी वेगळ्याच याच्यासाठी चालू केलेलं पण तेवढं आपलं बजेट नाही. आता मी पण इकडे आले थोडे पैसे वगैरे वाचतील करू आपण ते पण करू. सरप्राईज असेल सगळ्यासाठी सरप्राईज असेल याच्यावरच टाकू आपण ते सगळ्यासाठी सरप्राईज असेल. मम्मीला पण पाहिजे काय माहिती आहे जाऊ दे आपण नंतर बघू. ज्या चॅनल केलं ते करू आपण नंतर करू. आता जेवढा आपण आपल्याला बजेट वगैरे होईल बजेटमध्ये बसलं तर आपण करून टाकू मग डायरेक्ट धमाका. डायरेक्ट धमाका उतरलो आपण आता जाऊ आता घरी जेवण बिवण करू. आता मग आता काय आता इथंच संपवू मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण का हा व्हिडिओ मोठा झाला वाटतं खूप थोडा कमीत कमी 20 मला तर 20 मिनिटाचा झाला असेल. बघू आपण. चल संपवू आता इथंच. बाय कर. बाय बाय.